नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपणाला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काव्य आता घर सोडून आलेली आहे. त्यावेळी आपल्यासोबत घडलेला प्रकार त्यांनी गुरुजींना सांगताच गुरुजी म्हणतात, काव्य आता तुझा खडतर प्रवास चालू झालेला आहे. अजून तुला खूप संघर्ष करायचा आहे आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे. असं म्हटल्यावर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. हे सर्व भोग तुला एकटीलाच भोगायचे नाहीत, तर पार्थसुद्धा तुझा साथीदार असेल, असं गुरुजींनी म्हणताच काव्याच्या पायाखालची जमीनच जणू सरकते. ती आता गुरुजींना म्हणते, याच्यावरती काहीतरी सोल्युशन आहे काय? तर दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळते की पार्थ काव्याचे सामान दिसत नाही म्हणून खूपच चिडचिड करत असतो आणि तो मानिनीला म्हणतो, आई खरंच तुला माहीत नाही का गं काव्या कुठे गेलेली आहे? त्यावेळी मानिनी गप्पच बसते, काहीच बोलत नाही. तेव्हा पार्थला थोडीशी शंका आलेली असते मानिनीवरती की ह्या दोघींचं नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे, म्हणून तो सारखा मानिनीला विचारत असतो. पण मानिनी गप्पच बसलेली असते. पण थोड्या वेळाने मानिनीला खूपच राग येतो आणि ती पार्थला म्हणते की आता काव्य तुला कायमचे सोडून गेलेली आहे. हे ऐकताच पार्थला धक्का बसतो. त्यावर मानिनी पार्थला म्हणते की तुला आता तिच्याशिवाय जगण्याची सवय लावावी लागेल. आता असं म्हटल्याच्या नंतर पार्थला काहीच कळत नाही. यावर पार्थ म्हणतो की अगं आई, असं कसं ती मला सोडून जाऊ शकते? इकडे काव्याला प्रश्न पडतो, मी जरा वेळ जर पार्थला दिसले नाही तर अख्खं घर ते डोक्यावर घेतात आणि आता मी घर सोडून गेलेले आहे हे समजून त्यांची काय अवस्था झालेली असेल. तर पार्थ काव्याच्या शोधामध्ये घराबाहेर पडतो. इकडे तिकडे शोधता शोधता पार्थला बागेतील एका बाकावर बसलेली काव्य दिसते. तेव्हा पुढे पार्थच्या जीवात जीव येतो. त्यामुळे आता येणाऱ्या भागात काव्या पार्थसोबत घरी जाणार की काय हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे.